नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटर्स म्हणजे काय आणि त्याचे विविध प्रकार याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग. ऑपरेटर्स म्हणजे एक सिम्बॉल असतो जो कंपायलरला सांगतो की त्यांनी कुठलं काम करायचं आहे. मॅथमॅटिकल करायचं आहे का लॉजिकल, रिलेशन, बिटवाईज, जे आपण एक्सप्रेशनमध्ये ऑपरेटर वापरला आहे त्याप्रमाणे कंपायलरला कळतं की कोणतं ऑपरेशन त्यांनी करायचं. अरिथमॅटिक ऑपरेटर्स हे आपल्याला बेरीज, वजाबाकी, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनसाठी वापरतो. त्यासाठी स्पेशल सिम्बॉल्स दिले आहेत. प्लस म्हणजे ॲडिशन, मायनस म्हणजे सबट्रॅक्शन, ॲस्ट्रिक म्हणजे मल्टिप्लिकेशन, स्लॅश म्हणजे डिव्हिजन. हे सिम्बॉल बघितल्यावर कंपायलरला कळतं की कुठले ऑपरेशन करायचं आहे. त्याचप्रमाणे पर्सेंटेज हे नवीन ऑपरेटर आहे ज्याचा उपयोग आपण भागाकार केल्यानंतर बाकी जर आपल्याला हवी असेल तर या रिमाइंडरचा आपण वापर करतो. आता आपण अरिथमॅटिकचं एक उदाहरण बघूया. हे जे नवीन आहे इथे आपण ऑलरेडी आर्डिनो बोर्ड सेटअप केलेला आहे. इथे आपण प्रोग्राम लिहूया. ह्या प्रोग्राममध्ये इंटिजर व्हेरिएबल घेतले आहेत ए आणि बी आणि त्याच्यात व्हॅल्यू दिली आहे 2 आणि 7. ॲडिशन, सबट्रॅक्शनचे केल्यानंतर जो रिझल्ट येईल तो आपण रिझल्ट व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहोत. त्याचप्रमाणे जर आपला नंबर फ्लोट असेल तर त्याची जी आहे व्हॅल्यू ती रिझल्ट फ्लोट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहोत. आपण जो आउटपुट आहे तो सिरियल मॉनिटरवर इकडे बघणार आहोत, म्हणून इकडे सिरियल बिगिन 9600 बॉड रेट दिला आहे. ॲडिशन ऑपरेशनसाठी आपल्याला प्लस साईन लागते, इथे ती वापरली आहे. आणि ए प्लस बी ज्याचा जो रिझल्ट येईल तो आपण ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला आहे आणि इकडे प्रिंट केला आहे. त्याचप्रमाणे सबट्रॅक्शनसाठी सुद्धा मायनस वापरला आहे आणि रिझल्ट प्रिंट केला आहे. मल्टिप्लिकेशनसाठी आपण ॲस्ट्रिक साईन वापरली आहे आणि रिझल्ट प्रिंट केला आहे. इंटिजर डिव्हिजनसाठी बघितलं आहे आपण का इंटिजर डिव्हिजन घेतलं तर काय होतं त्याचं रिझल्ट आपण इथे प्रिंट करणार आहोत. त्याचप्रमाणे जर तो नंबर फ्लोट घेतला तर काय होतं ते पण आपण बघणार आहोत आणि फ्लोट प्रिंट. आणि इकडे रिमाइंडर त्याच्यासाठी मॉड्युलो ऑपरेटर वापरला आहे, ज्याला आपण पर्सेंटेज ऑपरेटर पण म्हणतो ते. आणि एकदाच आपल्याला बघायचं आहे म्हणून आपण ते सेटअपमध्ये रन करतो आहोत. आता आपण रन करून बघूया. आपल्याला इथे नाव द्यावं लागेल. आपल्या बोर्डवर ते अपलोड होत आहे. अपलोड झाल्यानंतर आपल्याला आता सिरियल मॉनिटरवर बघायला लागेल. ॲडिशन बघितली आपण, 2 + 7 9 आली. सबट्रॅक्शन 10 - 2 8 आलं. मल्टिप्लिकेशन 4 × 3 12 आलं. इंटिजर डिव्हिजन 5 / 4 केल्यानंतर 1 आलं. फ्लोटमध्ये तो इथे इंटिजर असल्यामुळे 1 दिलं. फ्लोटमध्ये तो 1.25 देणार आणि रिमाइंडर 3 आलं, कारण 4 / 11 / 4 केल्यानंतर जो बाकी येते ती 3 आहे, ती इथे 3 दिलेली आहे. आर्डिनोमध्ये 6 रिलेशनल ऑपरेटर्स आहेत ज्याचा उपयोग दोघांमधलं रिलेशन दाखवण्यासाठी करतो. म्हणजे दोघांमधले कुठली संख्या मोठी आहे, कुठली संख्या लहान आहे, का मोठी आणि बरोबर आहे, का लहान आणि बरोबर आहे, का दोन्हीही बरोबर आहेत, का दोन्ही बरोबर नाही आहेत हे दर्शविते. उदाहरणार्थ जर आपण लिहिलं G इज लेस दॅन D आणि G ची व्हॅल्यू 5 आहे आणि D ची व्हॅल्यू 4 आहे, तर काय झालं की 5 इज लेस दॅन 4 याचं उत्तर काय आहे तर फॉल्स. आता फॉल्स म्हणजे इथे तो झिरो लॉजिक घेतो आणि ट्रू म्हणजे नॉन झिरो लॉजिक. आता आपण रिलेशनल ऑपरेटर्स बघूया. हा प्रोग्राम आहे. आपण 2 व्हेरिएबल घेतले आहे ए आणि बी, त्याला व्हॅल्यू दिली आहे. सिरियल मॉनिटरवर बघणार आहोत, त्यामुळे सिरियल डॉट बिगिन आपल्याला करायला लागतं विथ बॉर्ड रेट 9600. आधी आपण बघणार आहोत की ए इज ग्रेटर दॅन बी आहे का. नंतर बघणार आहोत ए इज लेस दॅन 25 आहे का. त्याचप्रमाणे आपण इकडे बघणार आहोत ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी आहे का. सपोज ए इज इक्वल टू 3 असेल तर ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी काय येतं ते बघणार आहोत. ए इज इक्वल टू 4 असल्यावर
आपण व्हॅल्यू बघणार आहोत. त्याचप्रमाणे ए इज इक्वल टू बी आहे का नाही ते चेक करणार आहोत. डबल इक्वल टू आपण इथे साईन देतो, कारण सिंगल इक्वल टू हे आपण इकडे असाइन करण्यासाठी वापरलं आहे. हे आपला असाइनमेंट ऑपरेटर आहे, पण इथे आपल्याला असाइन नाही करायचं, इथे आपल्याला चेक करायची व्हॅल्यू, म्हणून आपण इथे डबल इक्वल टू देतो. आता रन करून बघूया. इथे त्यांनी व्हॅल्यू दिली आहे फॉल्स. ए इज ग्रेटर दॅन बी आहे का, तर आपल्याला ए इज 2 आहे आणि बी 3 आहे, तर मग ग्रेटर नाही आहे, त्यामुळे त्यांनी फॉल्स दिली. ए इज लेस दॅन 25 आहे का, हो, कारण एची व्हॅल्यू 2 आहे आणि आपला बी आपण ती 25 बरोबर चेक करतो आहे, त्यामुळे इथे व्हॅल्यू आली 1. इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी इज इक्वल टू, तर आता काय दिलं होतं आपण इथे, ए इज 2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी काय आहे 3, म्हणून इथे व्हॅल्यू 0 आली. इथे आपण 3 घेतलं, आता दोन्ही बरोबर आहे, ए इज 3 आहे आणि बी पण 3 आहे, त्यामुळे त्यांनी व्हॅल्यू दिली इकडे 1, कारण हे बरोबर आहे. 4 पण बरोबर, कारण ए 4 आहे तो आणि बी 3 आहे, म्हणजे तो मोठा आहे, त्यामुळे इथे 1 आलं. ए इज इक्वल टू बी नाही, कारण ए 4 आहे आणि बी आपला 3 आहे. आपण आता बी 4 केला, म्हणजे आता काय झालं, ए पण 4 बी पण 4, तर इकडे व्हॅल्यू आली 1, कारण बरोबर आहे. लॉजिकल ऑपरेटरचा उपयोग हा 2 एक्सप्रेशनला जोडण्यासाठी होतो आणि जोडल्यानंतर आपल्याला त्या एक्सप्रेशनचं आउटपुट काय आहे हे कळलं पाहिजे. यामध्ये 3 ऑपरेटर्स आहेत, अँड, नॉट आणि ऑर. अँड म्हणजे आपल्या अँड गेट प्रमाणे जर दोन्ही एक्सप्रेशन ट्रू असेल तर होल एक्सप्रेशन पण ट्रू होत. नॉट ऑपरेटर जर आपण एखाद्या एक्सप्रेशनला लावलं, जर ते ट्रू असेल तर नॉटनी ते फॉल्स होतं, फॉल्स असेल तर ते ट्रू होतं. ऑर ऑपरेटर आपण 2 एक्सप्रेशनमध्ये वापरलं तर ते ऑर गेट प्रमाणे काम करतं, म्हणजे दोन्हीपैकी एक एक्सप्रेशन किंवा दोन्ही एक्सप्रेशन ट्रू असेल तरच होल एक्सप्रेशन हे ट्रू होतं. आता आपण लॉजिकल ऑपरेटरचं उदाहरण बघूया. परत आपण सिरियल मॉनिटर बघणार आहोत, त्यामुळे इथे सिरियल मॉनिटर आपण डिक्लेअर केला आहे, बॉड रेट 9600. एची व्हॅल्यू 9 घेतली आहे, बीची व्हॅल्यू 4 घेतली आहे. आता आपण 2 एक्सप्रेशन चेक करतो आहे. ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे 9 इज ग्रेटर दॅन बी, तर याचं आन्सर काय येणार, 9 इज ग्रेटर दॅन 4, ट्रू. आता बी इज लेस दॅन ए, 4 इज लेस दॅन 9, आन्सर ट्रू. जर दोन्ही ट्रू म्हणजे हे दोन्ही 1 1 असेल तर इथे मध्ये आपण अँडनी जोडला आहे, त्याच्यामुळे पूर्ण एक्सप्रेशनचं आन्सर येणार ट्रू. आता बघूया, ए इज इक्वल टू बी आहे का, तर ए 9 आहे आणि बी 4 आहे, तर याची व्हॅल्यू येणार 0. बी इज लेस दॅन ए, बीची व्हॅल्यू 4 आहे, ए 9 आहे, तर बी इज लेस दॅन ए, ट्रू. त्यामुळे पूर्ण एक्सप्रेशन जे आहे हे ऑरनी आपण जोडलं आहे. ऑरमध्ये काय होतं की दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर पूर्ण एक्सप्रेशन ट्रू होतं, त्यामुळे याचा आन्सरसुद्धा आपल्याला ट्रू मिळणार. आता याच्यामध्ये आपण चेक केलं आहे की ए इज इक्वल टू बी, आन्सर काय आहे, तर 9 इज नॉट इक्वल टू बी, म्हणजे याचा आलं 0. बी इज लेस दॅन ए, येस ट्रू, कारण 4 इज लेस दॅन 9 आहे, त्यामुळे 0 1 अँड गेटनी जोडल्यामुळे 0 1 काय येणार 0, आणि 0च्या इथे आता आपण नॉट दिलेला आहे, त्यामुळे 0चं ऑपोजिट येणार ट्रू, त्यामुळे परत याचं जे आन्सर आहे ते ट्रू येणार. आता आपण बघूया की तिन्ही ट्रू येत आहे का. आता आपण सिरियल मॉनिटरवर बघूया की बघा तिन्ही ट्रू आले आपले आन्सर.